अमरावतीच्या छायानगरमध्ये एनआयएनं छापेमारी केलेली आहे आणि अमरावतीत एनआयएनं टीम तळ ठोकून आहे। आपण बघूया अमरावतीमध्ये नेमकी काय घडामोडी घडतीये। अमरावतीमध्ये एनआयएनं छापे टाकलेले आहेत आणि एनआयएची टीम त्या ठिकाणी तळ ठोकून आहे। काही महत्त्वाची चौकशी या ठिकाणी होणार असल्याचं कळतंय। काल एनआयएनं तब्बल 15 तास चौकशी केलेली होती आणि तरुण पाकिस्तानमधल्या संघटनेच्या संपर्कात असल्याचा एनआयएला संशय आहे आणि त्या दृष्टीने आता पुन्हा एकदा तपास सुरू होणार आहे। मोहम्मद शेखची आज पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। अमरावतीतली ही घडामोडी आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। अनिरुद्ध, अमरावतीतल्या छायानगरमध्ये एनआयएनं छापेमारी केलेली आहे। मोहम्मद शेखची आज पुन्हा चौकशी होणार आहे। काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, कालपासून जी आहे ती एनआयएने चौकशी जी आहे ती सुरू केलेली आहे। सध्या जर पाहिलं तर आता या मोहम्मदला पुन्हा एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे। 15 तास चौकशी केल्यानंतर मोहम्मदला काही काळासाठी सोडण्यात आलं होतं, मात्र आता पुन्हा त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि आज सकाळपासून पुन्हा एनआयएच्या वतीने जी आहे ती कसून चौकशी करण्यात येत आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या मोहम्मद जो 22 वर्षीय तरुण आहे हा एनआयएच्या ताब्यात आहे आणि चौकशी जी आहे ती अनिरुद्ध, जरूर या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू। दिवसभरामध्ये अनिरुद्ध दवाळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।